नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, 1 ते 9 ऑगस्ट 2026 या दरम्यानच्या चालू घडामोडी आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. एकूण 136 महत्त्वाचे प्रश्न आहे, ज्याची मोफत PDF जर तुम्हाला हवी असेल तर चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉइन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि अद्यापपर्यंत जर तुम्ही YouTube चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या Instagram आणि Facebook अकाउंटलाही फॉलो करून घ्या. आपण दररोज सकाळी चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो. तर MPSC, UPSC, सर्व सेवा, तलाठी, पोलीस भरती, इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी बघूया. 136 प्रश्न झटपट. पहिला प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने देशांतर्गत तेल व वायू अन्वेषण वाढवण्यासाठी कोणत्या राष्ट्रीय सागरी योजनेस मंजुरी दिली आहे? उत्तर आहे समुद्रमंथन योजना. दुसरा प्रश्न, सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे एअर मार्शल संदीप थरेजा. तिसरा प्रश्न, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 110 किलो वेटलिफ्टिंगमध्ये 176 किलोचा नवा स्पर्धा विक्रम रचत कोणी रौप्य पदक पटकावले? लवप्रीत सिंग. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावणारी सीमा कालीरामना कोणत्या राज्याची आहे? हरियाणा. भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच सुरत ते अहमदाबाद दरम्यान कोणत्या ट्रेनद्वारे जिवंत हृदय यशस्वीपणे पोहोचवले? उत्तर आहे वंदे भारत एक्सप्रेस. इटलीचे माजी दिग्गज खेळाडू फ्रँको बारेसी यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? फुटबॉल. ॲपेडाद्वारे कर्नाटकातील नीलम आणि तोतापुरी आंब्याची प्रथमच कोणत्या देशात हवाई मार्गे निर्यात करण्यात आली? मालदीव. भारतीय लष्कराने BPCLच्या सहकार्याने अतिथंडीच्या प्रदेशासाठी कोणते विशेष डिझेल विकसित केले आहे? XWG डिझेल. भारताचे 14वे लष्करप्रमुख राहिलेल्या कोणत्या जनरल यांचे वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले? जनरल विश्वनाथ शर्मा. भारताने रिअल टाइम डिजिटल पैसे हस्तांतरणासाठी मालदीवच्या कोणत्या सिस्टीम सोबत UPI जोडले आहे? फवारा. IAS अधिकारी विकास पानसरे यांची कोणत्या विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? पर्यटन संचालनालय. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाच्या अध्यक्षपदी सध्या कोण कार्यरत आहे? जियानी इन्फिटिनो. 2026 चे पद्मश्री विजेते प्रख्यात साहित्यिक कैलाशचंद्र पंत यांचे निधन झाले. ते कोणत्या भाषेचे साहित्यिक होते? हिंदी. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ज्युडो प्रकारात सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? अस्मिता डे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 60 किलो ज्युडोमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू कोण? हर्ष सिंग. कसोटी सामन्यात सलग 5 षटकात एकही धाव न देता 5 विकेट्स घेणारा जस्टिन ग्र्यूज कोणत्या देशाचा खेळाडू आहे? वेस्ट इंडिज. जुलै 2026 मध्ये मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या ब्रँड अँबॅसिडरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? महेंद्रसिंग धोनी. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2026 मध्ये आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन पुरस्कार कोणाला जाहीर झाला? पंकज त्रिपाठी. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. FIH हॉकी विश्वचषक 2026 साठी हॉकी इंडियाने भारतीय संघाच्या जर्सीचा रंग कोणता केला आहे? केशरी म्हणजेच भगवा. इंग्लंडच्या पुरुष कसोटी संघाच्या कर्णधारपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जो रूट. इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणत्या माजी क्रिकेटपटूची नियुक्ती झाली आहे? स्टीफन फ्लेमिंग. ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कोणत्या माजी भारतीय कर्णधारांनी निवृत्ती जाहीर केली? अजिंक्य रहाणे. राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या पॅरा 100 मीटर T47 शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणारा दिलीप गावित कोणत्या खेळाशी संबंधित आहे? धावणे. सलग 2 राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये 2022 व 26 लांब उडीत पदके जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू कोण? मुरली श्रीशंकर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 दरम्यान कोठे करण्यात आले? ग्लासगो, स्कॉटलंड. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 च्या अंतिम पदक तालिकेत प्रथम स्थान कोणत्या देशाने पटकावले? ऑस्ट्रेलिया.
सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली? 1 ऑगस्ट 2026. सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती कायद्यानुसार पेपरफुटीसारख्या संघटित गुन्ह्यांसाठी किती रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे? 10 कोटी रुपये. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 48 किलो वेट लिफ्टिंग प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक कोणी जिंकले? मीराबाई चानू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताने सर्वाधिक सुवर्णपदके कोणत्या क्रीडा प्रकारात पटकावली? बॉक्सिंग. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये नीरज चोप्राने किती मीटर थ्रोसह रौप्य पदक पटकावले? 85.83 मीटर. राष्ट्रकुल खेळ 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये यशवीर सिंगने कोणते पदक जिंकले? कांस्य पदक. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या 176 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच महासंचालकपदी कोणत्या महिलेची नियुक्ती झाली आहे? वर्षा आगलावे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेला पुढील 5 वर्षासाठी किती कोटी रुपयाच्या तरतुदीला मंजुरी दिली? 3.15 लाख कोटी रुपये. मार्केट डिस्टर्ब परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये 122 देशांमध्ये भारताने कितवे स्थान पटकावले आहे? 57वे. भारत आणि नेपाळ दरम्यान धावलेली पहिली थेट व्यावसायिक कंटेनर मालगाडी कोलकाता बंदरावरून नेपाळमधील कोणत्या शहरात पोहोचली? विराटनगर. जुलै 2026 मध्ये लडाखमधील 23 वारसा स्थळांना संरक्षित स्मारके म्हणून घोषित करणारे लडाखचे नायब राज्यपाल कोण आहेत? विनय कुमार सक्सेना. अलीकडेच चीनने विकसित केलेले किमी हे काय आहे? हे AI कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने जलस्रोतांवर तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या नवीन योजनेला मंजुरी दिली आहे? प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना. ब्लूमबर्ग इंडेक्स सर्व्हिसेस लिमिटेडने ग्लोबल ॲग्रीटेक बॉन्ड इंडेक्समध्ये कोणत्या देशाचा समावेश दुसऱ्यांदा स्थगित केला आहे? भारत. सध्या चर्चेत असलेला कावेरी पाणी विवाद प्रामुख्याने कोणत्या 2 राज्यांमध्ये आहे? कर्नाटक आणि तामिळनाडू. इस्रो आणि JAXAद्वारे 2028 मध्ये नियोजित असलेल्या संयुक्त चंद्र मोहिमेचे नाव काय आहे? लुपेक्स. लडाखमधील हानले येथील हिमालयन चंद्र दुर्बिणीने नुकतीच आपल्या कार्याची किती वर्ष पूर्ण केली आहेत? 25 वर्ष. राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या पॅरा 100 मीटर T47 शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा दिलीप गावित कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ॲथलेटिक्स म्हणजे धावणे. देशातील प्रख्यात शिक्षण महर्षी आणि DY पाटील युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ. DY पाटील यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? 1991. दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जगभरात कोणता सप्ताह साजरा केला जातो? जागतिक स्तनपान सप्ताह. ET फॅमिली बिझनेस अवॉर्ड 2026 मध्ये कोणत्या आरोग्य संस्था समूहाला फॅमिली बिझनेस ऑफ द इयर मेगा हा पुरस्कार मिळाला? अपोलो हॉस्पिटल्स. 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? अंकुर भट्टाचार्जी. 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? यशस्विनी घोरपडे. तपेई ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी भारताची 17 वर्षीय खेळाडू कोण ठरली? तन्वी शर्मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील भोगापुरम येथे कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले? अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ. केंद्र सरकारने जलस्रोतांवरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी कोणती नवीन योजना मंजूर केली आहे? प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना. भारताची पहिली महिला नेतृत्वाखालील वितरित अक्षय ऊर्जा योजना म्हणजेच TWEEPTI कोणत्या राज्याने सुरू केली आहे? छत्तीसगड. अलीकडेच भौगोलिक मानांकन GI टॅग मिळालेली पिथोरा चित्रकला कोणत्या राज्याची पारंपरिक कला आहे? गुजरात. पर्यावरण कामगिरी निर्देशांक EPI 2026 मध्ये 177 देशांच्या यादीत भारताने कितवे स्थान मिळवले आहे? 176वे. दरवर्षी 3 ऑगस्ट रोजी कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? भारतीय अवयवदान दिन. प्रशांत महासागरातील कोणत्या लहान बेट किंवा देशाने आपले अधिकृत नाव बदलून पुन्हा पारंपरिक नाव नाओएरो प्रजासत्ताक असे केले आहे? उत्तर आहे नौरू.
1 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यामध्ये प्रदान करण्यात आलेला 44वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला? अजित डोवाल. बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवून जनस्वराज पक्षासाठी पहिली विधानसभा जागा कोणी जिंकली? प्रशांत किशोर. प्रख्यात शिक्षण महर्षी आणि डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ. डी.वाय. पाटील यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? 1991. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. महाराष्ट्र सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत आता कोणाचा समावेश केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रमाणित शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर. भारतीय दंड संहितेचे IPC कलम 498 आता कोणत्या नवीन घटकाला लागू करण्यात आले आहे? उत्तर विवाह सदृश लिव्ह-इन नात्यातील महिला भागीदार. अरुणाचल प्रदेशातील पहिले आणि भारतातील 101वे रामसर स्थळ म्हणून कोणत्या तलावाला घोषित करण्यात आले आहे? ग्लो लेक. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाच्या नव्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? माईक स्मिथ. टूर डी फ्रान्स फ्रेम्स सायकलिंग स्पर्धेत सहभागी घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे? हर्षिता जाखड. भारतीय पुरुष कसोटी संघात पहिल्यांदा स्थान मिळालेला वेगवान गोलंदाज अकीब नबी हा कोणत्या राज्याचा केंद्रशासित प्रदेशाचा खेळाडू आहे? जम्मू काश्मीर. ICC ने मॅच फिक्सिंगचा प्रयत्न व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमेरिकेच्या कोणत्या खेळाडूवर 8 वर्षाची बंदी घातली आहे? बोडगुम अखिलेश रेड्डी. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने एसटी, बस, रिक्षा आणि टॅक्सीची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते अधिकृत ॲप सुरू केले आहे? छावा राईड. IATA चे माजी महासंचालक विली वॉल्श यांनी भारतातील सर्वात मोठ्या कोणत्या विमान वाहतूक कंपनीच्या CEO पदाचा पदभार स्वीकारला आहे? इंडिगो. इटलीतील फ्लोरेन्स येथे झालेल्या 46व्या कॉस्पार वैज्ञानिक संमेलनात 2026 चे प्रतिष्ठित कॉस्पार विक्रम साराभाई पदक कोणाला प्रदान करण्यात आले? प्राध्यापक अन्नपूर्णी सुब्रमण्यम. कॉस्पार विक्रम साराभाई पदक 2026 मिळवणाऱ्या प्राध्यापक अन्नपूर्णी सुब्रमण्यम या भारतातील कितव्या महिला शास्त्रज्ञ ठरल्या आहेत? पहिल्या. कॉस्पार विक्रम साराभाई पदक कॉस्पार विक्रम साराभाई मेडल ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1990. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि विचारवंत कैलाशचंद्र पंत यांचे 31 जुलै 2026 रोजी निधन झाले. त्यांना 2026 मध्ये कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? साहित्य व शिक्षण. व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद यांनी 1 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी कोणाची जागा घेतली? व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती. नवी दिल्ली येथील त्यागराज स्टेडियमवर पार पडलेल्या 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताने 7 पैकी किती सुवर्ण पदके जिंकली? 6. 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 चा शुभंकर कोणता होता? मयूर. 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये खालीलपैकी कोणता एकमेव सुवर्णपदक प्रकार भारताला जिंकता आला नाही? पुरुष दुहेरी. अंतराळात फ्लाईट हेरिटेज दर्जा मिळवणारी पॉवर बँक 15 ही भारताची पहिली स्वदेशी सॅटेलाइट बॅटरी कोणत्या स्टार्टअप कंपनीने तयार केली आहे? टेकमिस2स्पेस. दरवर्षी 6 ऑगस्ट रोजी जगभरात कोणता दिवस पाळला जातो? हिरोशिमा दिन. 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बचे सांकेतिक नाव काय होते? लिटल बॉय. 6 ऑगस्ट हा हिरोशिमा दिन हा जगभरात प्रामुख्याने कोणत्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी पाळला जातो? जागतिक विश्व शांती आणि अण्वस्त्र मुक्ती दिन. अमेरिकेत पार पडलेली सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 ही बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या भारतीय युवा ग्रँडमास्टरने जिंकली आहे? आर प्रज्ञानंद. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 जिंकून आपल्या कारकिर्दीतील कोणते पहिलेच विजेतेपद पटकावले? ग्रँड चेस टूर. चीनमधील मोकी येथे होणाऱ्या AHF महिला ज्युनियर आशियाई कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली आहे? खैदे शिलेइमा चानू.
AHF महिला ज्युनियर आशिया कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाची कर्णधार ठरलेली खैदेम सिलेइमा चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. AHF महिला ज्युनियर आशिया कप 2026 या स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशातील मोकी येथे करण्यात येणार आहे? चीन. प्रसिद्ध कादंबरी डोहचे लेखक आणि ज्येष्ठ मराठी साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी श्री वी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? औदुंबर जिल्हा, सांगली. खालीलपैकी कोणता ललित लेख संग्रह कादंबरी श्रीनिवास विनायक कुलकर्णी श्री वी यांची आहे? कोरडी भिक्षा. कराड येथे पार पडलेल्या 76व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कोण होते? श्रीनिवास विनायक कुलकर्णी. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? टेओल्ड ग्रेबेमरियाम. एअर इंडियाचे नवनिर्वाचित सीईओ आणि एमडी टेओल्डे ग्रेबेमरियाम हे यापूर्वी कोणत्या प्रसिद्ध एअरलाइन्सचे प्रमुख राहिलेले आहेत? इथिओपियन एअरलाइन्स. टेओल्डे ग्रेबेमरियाम यांनी एअर इंडियाच्या सीईओ आणि एमडी पदी कोणाची जागा घेतली? कॅम्पबेल विल्सन. नीती आयोगाने जाहीर केलेल्या शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांकात केरळला मागे टाकून कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? पंजाब. पंजाब राज्याने शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक 2026 मध्ये मोठी झेप घेत 2020 मधील 27व्या स्थानावरून कितवे स्थान प्राप्त केले आहे? पहिले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पहिले स्पेसवॉक पूर्ण करणारे भारतीय वंशाचे अंतराळवीर कोण ठरले आहे? डॉ. अनिल मेनन. डॉ. अनिल मेनन यांनी 7 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण केलेल्या US स्पेसवॉक 96 या मोहिमेचा एकूण कालावधी किती होता? 6 तास 27 मिनिटे. पाणी आणि जैविक नमुन्यांमधील विषारी पदार्थ आणि जड धातूंचा जलद शोध घेण्यासाठी EI हे पोर्टेबल उपकरण कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? IIT गुवाहाटी. IIT गुवाहाटीने विकसित केलेले EI हे उपकरण कोणत्या शास्त्रीय तत्वावर आधारित आहे? बियर-लॅम्बर्ट नियम. भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला फायटर कॉम्बॅट लीडर बनण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवला आहे? भावना कांत. भावना कांत यांनी फायटर कॉम्बॅट लीडर हा कोर्स कोणत्या ठिकाणी असलेल्या TACD मधून संस्थेतून यशस्वीरित्या पूर्ण केला आहे? ग्वाल्हेर, मध्य प्रदेश. अमेरिकेत पार पडलेली सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 ही बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या भारतीय युवा ग्रँडमास्टरने जिंकली आहे? आर. प्रज्ञानानंदा. भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाने सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 जिंकून आपल्या कारकिर्दीतील कोणते पहिलेच विजेतेपद पटकावले आहे? ग्रँड चेस टूर. चीनमधील मोकी येथे होणाऱ्या AHF महिला ज्युनियर आशिया कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली आहे? खैदेम सिलेइमा चानू. AHF महिला ज्युनियर आशिया कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाची कर्णधार ठरलेली खैदेम सिलेइमा चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. AHF महिला ज्युनियर आशिया कप 2026 या स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशातील मोकी येथे करण्यात येणार आहे? चीन. प्रसिद्ध कादंबरी डोहचे लेखक आणि ज्येष्ठ मराठी साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? औदुंबर जिल्हा, सांगली. खालीलपैकी कोणता ललित लेख संग्रह काही प्रश्न रिपीट झालेले आहे त्यांना वगळून टाकूया. हम्म. ठीक आहे.
रिपीट क्यों हो गया भैया? चला, टेक्निकल एरर असू शकता. खैदेम हॉकी. चीन. कोरडी भिक्षा. अरे यार, रिपीट टेलीकास्ट. सॉरी. फिलिपिन्समधील टागाटाया येथे झालेल्या आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ महिला वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? अरिहा पंगबम. भारताची बुद्धिबळपटू एस शर्वणिका हिने वयाच्या अवघ्या कितव्या वर्षी महिला फिडे मास्टर हा किताब पटकावला आहे? उत्तर आहे 11व्या. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेड याने सलग दुसऱ्यांदा कोणता प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला आहे? ॲलन बॉर्डर मेडल. सलग 2 वेळा ॲलन बॉर्डर मेडल मिळवणारा ट्रॅव्हिस हेड हा ऑस्ट्रेलियाचा कितवा खेळाडू ठरला आहे? 5वा. 129 ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट पुरस्कार 2026 मध्ये शेन वॉर्न कसोटी वर्षोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? मिचेल स्टार्क. ऑस्ट्रेलियाच्या वर्षोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? मिचेल मार्श. पश्चिम आशियामध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की या 3 देशांमध्ये पार पडलेल्या संरक्षण कराराचे नाव काय आहे? मक्का संयुक्त संरक्षण करार. 7 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या मक्का संयुक्त संरक्षण करारात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? इराण. मक्का संयुक्त संरक्षण करारातील मुख्य तरतुदीनुसार एका देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास तो काय मानला जाईल? तिन्ही देशांवर झालेला हल्ला. दरवर्षी जागतिक आदिवासी दिन इंटरनॅशनल डे ऑफ द वर्ल्ड्स इंडिजिनस पीपल्स कधी पाळला जातो? तर हा 9 ऑगस्टला पाळला जातो. 9 ऑगस्ट रोजी पाळल्या जाणाऱ्या क्रांती दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? भारत छोडो आंदोलन. 9 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीजींसह प्रमुख नेत्यांना अटक केल्यानंतर देशभरात कोणत्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले होते? चले जाव भारत छोडो आंदोलन.
तर मित्रांनो, हे होते 136 प्रश्न. ॲक्चुअली काही 10 ते 15 प्रश्न आपले रिपीट झालेले आहेत. तर हरकत नाही, टेक्निकल एररमध्ये होऊ शकतं. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि याची PDF पूर्णपणे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मोफतपणे मिळून जाईल. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवरच्या 4ही प्लॅटफॉर्म YouTube, Instagram, Telegram आणि Facebook सोबत जोडले जा आणि सपोर्ट करा. कारण संतांनी सांगितलेलं आहे, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. थँक यू सो मच.